नमस्कार. कोकाटेंना मंत्रिपदावरून हटवायचं नाही हे निश्चित झालंय, पण खात्यात बदल करण्याचा विषय झाल्याची माहिती कोकाटे यांचं कृषी खातं काढून क्रीडा खातं मिळू शकतं. पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू झाल्याचे दिसते. पाहूया ब्रेकिंग न्यूज चॅनलवर. अजित पवारांचे मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद वाचणार असलं तरी खात्यात मात्र बदल करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली, ज्यात कोकाटेंचं खातं काढून घेण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कोकाटे यांच्याकडे सध्या कृषी खातं आहे. हे कृषी खातं दादांचेच मंत्री दत्तामामा भरणे यांना देण्याची शक्यता आहे आणि भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खातं कोकाटेंना दिलं जाईल. म्हणजेच कोकाटेंना मंत्रिमंडळात एक प्रकारे साइड पोस्टिंग मिळणार अशी चर्चा सुरू आहे. क्रीडा खातं माणिकराव कोकाटेंना कधी दिलंच तर रमी एक अधिकृत साहसी खेळाचा दर्जा रमीला सरकारने द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही करू. हा माणूस सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो. या माणसानं इतर खात्यात तर कशाला काम करायचं, त्यांनी रमी खेळतच राहावं. त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं, या मताशी आम्ही ठामू. अवमानकारक आणि अशा चुकीच्या कृत्याची समर्थन महाराष्ट्र कधी करणार नाही. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या सुद्धा काही गणिते असू शकतात. हे का एक लक्षात घ्या, राजकीय पुढाऱ्यांचा एक पूर्ण स्ट्रॅटेजी ठरलेली आहे निवडणुका जिंकायच्या कुठल्याही परिस्थितीत. एक दिवस आधीच रोहित पवारांनी कोकाटेंच्या रमीच्या व्हिडिओवरून आणखी एक ट्विट करत नवा धमाका केला, ज्यात चौकशी अहवाल आला असून 18 ते 22 मिनिटं कोकाटे रमी खेळत होते असा ठपका ठेवण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. त्यानंतर पुन्हा एकदा कोकाटेंवरून घडामोडी घडल्या. चौकशीत आपण दोषी आढळल्यास राजीनामा देण्याची तयारी कोकाटेंनी याआधीच दर्शवली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी. जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं. त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन. दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या भेटीगाठींनी भुवया उंचावल्यात. मंत्रिपदासाठी मुंडेंनी लॉबिंग सुरू केल्याचं दिसतंय. बुधवारी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि मुंडे यांच्यात बैठक झाली. कृषी खरेदीत घोटाळ्याच्या आरोपात मुंबई हायकोर्टाकडून मुंडेंना क्लीन चिट मिळाली आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड संदर्भात अद्याप मुंडेंचं चार्जशीटमध्ये नाव आलेलं नाही. त्यामुळे धनंजय मुंडेंकडून हालचाली सुरू झाल्यात. मात्र पुरवणी आरोपपत्र अद्याप बाकी असून आरोपींना मुंडेंचे 40 पेक्षा अधिक कॉल आल्याचा दावा संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. धनंजय मुंडे पण काय काय मागवत होता, व्हॉट्सअप वरती कसे कसे फोटो मागवत होता, जरी मी हे खुलासा केला तो अजितदादा तुम्ही परत त्यांना तुम्हाला काढावं लागेल. माझ्याकडे पूर्ण चेट आहे त्यांची की बायको असताना माझ्याकडून कसे कसे फोटो मागवत होते अधिवेशनामध्ये. माझ्याकडे चेट आहे. तो हे सगळी गोष्टी मला लोकांच्या समोर आणून देऊ नका. धनंजय मुंडेला मंत्रिपद देऊ नका तुम्ही. ज्या संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्याचा मुख्य मास्टरमाइंड आणि आरोपी आरोपपत्रानुसार वाल्मिक कराड आहे आणि हाच वाल्मिक कराड मुंडेंचा खास माणूस आहे. तसंच ज्या खंडणीसाठी सरपंचाची हत्या झाली त्याची बैठक मुंडेंच्याच बंगल्यावर झाल्याचा आरोप सत्ताधारी आमदार सुरेश धसांनीच केलाय. तसंच महाराष्ट्रभर निघालेल्या मोर्चानंतर मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे तात्काळ मुंडेंना मंत्री करतील असं आपल्याला वाटत नसल्याचं सुरेश धस म्हणाले. मला असं काही वाटत नाही. त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल, परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. हे एक संतोष देशमुख झालं, आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे. बापू आंधळेचा खून कोणी केला आहे, नावं कोणाची घेतली, हे सगळं हे व्हायला लागलं ना. आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलंय. वादग्रस्त मंत्र्यांमध्ये आतापर्यंत अजित पवारांच्याच 2 मंत्र्यांचा नंबर लागलाय. सरकारमध्ये पहिली विकेट धनंजय मुंडेंचीच गेली होती. आता त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. तर माणिकराव कोकाटेंना कडक समज देऊन खाते बदल करून अभय मिळणार आहे. तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज.